वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. टुडे वी आर लुकिंग ॲट दी सेकंड लेसन ऑफ अवर जिओग्राफी. आपण आज भूगोलाच्या दुसऱ्या पाठाकडे बघत आहोत. त्याचं नाव आहे एंडोजेनेटिक मुव्हमेंट्स म्हणजे अंतर्गत हालचाली. अंतर्गत हालचाली म्हणजे काय? जर अंतर्गत हालचाली कुठल्या आहेत, तर आपण यावेळेस पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीबद्दल बोलणार आहोत. तर पृथ्वीच्या अंतर्गत हालचाल म्हणजे कसं? तर बघा, जर आपण आपण विज्ञानमध्ये सुद्धा शिकलेलो राईट. आता 9वी पर्यंत याच्यामध्ये आपण विज्ञानमध्ये सुद्धा शिकलेलो, की बघा आपला बॉडी आहे, आपली शरीर आहे. तर शरीर आपण हालचाल करतो, पळतो वगैरे, चालतो, पळतो, उड्या मारतो. तर हे आपले कोणते झाले? बाह्य आपण बघू शकतो, बाह्य हालचाली झाल्या. ओके. परंतु जर आपल्या आतमध्ये बघितलं तर आपलं ब्लड सर्क्युलेशन आपण बघू शकतो, की रक्त सगळीकडे पसरणं, रक्त पसरणं, नंतर आपला हृदय धडकणं म्हणजे दॅट हार्ट बीटिंग अँड थर्ड थिंग इज लाइक वी कॅन से आपला श्वास घेणं. तर असं काय प्लस आपलं जेवण डायजेस्ट करणं. तर असं काय मूव्हमेंट्स आहेत, ते एक मूव्हमेंट्स असले ते आतले मूव्हमेंट्स आहेत, ते आतल्या हालचाली आहेत. ते आपल्या आतमध्ये असतात. ओके. भलेही ते सी भले ते आपल्याला दिसत नाही, परंतु त्यांचा परिणाम आपल्याला जाणवतो. सी व्हॉट आर दिस मूव्हमेंट आय एम टॉकिंग अबाउट अवर बॉडीज. ओके. द इंटरनल मूव्हमेंट्स आर लाइक वी आर ब्रीथिंग, our heart is beating, our blood is circulating, and plus we are digesting our food. So this movements are inside our body. So see, we are able to see that. Is we are able to see that? Then the answer is no. But we can say the result we can see. मतलब म्हणजे मला असं बोलायचं की आपण त्या मुवमेंट बघू शकतो का? तर उत्तर आहे नाही. परंतु त्याचा परिणाम आपण जरूर बघू शकतो. सो दॅट इज द थिंग अबाउट अवर मुवमेंट दॅट इज शोईंग. आणि हेच एक प्रूफ आहे की आपण आपल्या म्हणजे आपल्या बाह्य बॉडीमध्ये जे मुवमेंट्स होतात आहे, ते सेम मुवमेंट्स आपल्या आतमध्ये सुद्धा आहेत. सो दिस इज सेम थिंग हॅपनिंग विथ अवर अर्थ. आणि ही सेम गोष्ट आणि असेच काहीचा अशाच काही हालचाली आणि असंच काहीचं बघू शकतो स्ट्रक्चर आपल्या अर्थ सुद्धा आहे. तर अर्थमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा अशाच काही बाह्य हालचाली आणि आतील हालचाली आहेत. तर आज आपण एंडोजेनेटिक मुव्हमेंट्स बद्दल बोलणार आहोत. तर एंडोजेनेटिक्स मुव्हमेंट म्हणजे काय? की पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या हालचाली. राइट. तर मराठीमध्ये आपण बघितलं तर अंतर्गत हालचाली. राइट. अंतर्गत हालचाली कोणत्या आणि बाह्य हालचाली कोणत्या? तर मी तुम्हाला एक सिम्पली सांगतो, की जसं आपण पळतो वगैरे तशाच प्रकारे आपल्या पृथ्वीच्या बाह्य हालचाली आणि आपल्याला काय-काय कळतं, तर पृथ्वीच्या बाह्य हालचालीमुळे म्हणजे पृथ्वी रोटेट करते राइट स्वतःभोवती. ही एक मूव्हमेंट झाली आणि प्लस स्वतःभोवती रोटेट करता ती अर्थभोवती सुद्धा रोटेट होते. सनभोवती सुद्धा रोटेट होते. म्हणजे की पृथ्वी स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरत आहे. राइट. सो धिस इज द थिंग. तर त्याचा एक परिणाम म्हणून आपल्याला काय जाणवतं, भले आपण मनुष्य ते बघू शकत नाही आपल्या उघड्या डोळ्याने ती मूव्हमेंट्स. म्हणजे आपण लिटरली बघू शकत नाही ना ती मूव्हमेंट्स. बट आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. काय रिझल्ट दिसतात? आपल्याला पृथ्वीवर डे अँड नाईट जाणवतो. प्लस आपल्याला सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अशा प्रकारे काही मूव्हमेंट्स आपल्याला दिसतात. काही इव्हेंट्स आपल्याला दिसतात. प्लस आपण बघू शकतो अ, ते मूव्हमेंट्स आपण बघू शकतो. प्लस आपण बघू शकतो की जसं सोलार इक्लिप्स हे वगैरे बोललो. नंतर डे अँड नाईट. नंतर त्याच्यानंतर आपण भरती ओहोळते. सो दिस आर मूव्हमेंट्स की म्हणजे हाय टाईड अँड लो टाईड. सो these are the movement that is proving the earth and so these are the movement that proving us की there is a movement with the earth with respect to earth. म्हणजे मला असं बोलायचं की बघा काही जो मी प्रिव्हियसली पॉइंट बोलला होता, की तोच पॉइंट मला पुन्हा एकदा थोडंसं सांगायचं आहे, की बघा जसं पृथ्वीवरती दिवस आणि रात्र येणे प्लस चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या, पौर्णिमा आणि भरती ओहोटी येणे. तर हे आपण महसूस करू शकतो. आपण त्याचा एक्सपिरियन्स करू शकतो. आणि त्याचं रिझन काय म्हणजे त्या एक्सपिरियन्सवरून आपण एक निष्कर्षाला येऊ शकतो, की नाही इकडे कुठे ना कुठे मूव्हमेंट चालू आहे. तशाच प्रकारे एंडोजेनेटिक मूव्हमेंट्स म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागात सुद्धा काही मूव्हमेंट्स होतात आहे. आणि त्या मोमेंटचा काय-काय परिणाम आणि त्या मोमेंटचं काय-काय रिझल्ट्स आहेत, ते आपण बघू शकतो पृथ्वीवरती. ओके. हे आपण बघू शकतो. हे आता आपण पाहिलं, की म्हणजे म्हणजे आपण जस्ट बघितलं, की हाऊ द मूव्हमेंट्स आर शोइंग अस द रिझल्ट्स. तर मला एवढं सांगायचा अर्थ हेच आपण बोललो मोटो माझा हेच होता यामागचं कारण, की आपल्याला कोणत्या-कोणत्या मूव्हमेंट्समध्ये काय-काय इफेक्ट जाणवू शकतो ते आपण बघू शकतो. राइट. सो दीज आर द थिंग्स. या ठिकाणी आपल्याला एक फोटो हे दॅट इज दी न्यूजपेपर आर्टिकल. आपण न्यूजपेपर आर्टिकल बोलू शकतो याला किंवा न्यूजपेपर स्निप्ट म्हणजे ह्याचा न्यूजपेपरचा तुकडा, एक छोटासा तुकडा किंवा आर्टिकल्स आपण बोलू शकतो. आर्टिकल दॅट मीन्स वी कॅन कॉल इट आर्टिकल. दॅट इज वर्तमानकाळातील बातमी, वर्तमानपत्रातील. त्याच्यामध्ये काय दाखवलेलं बातमीमध्ये बघा. मृत्यूंचा तांडव.
पहिला त्यांनी शब्द वापरला मृत्यूचा तांडव. तर हे कशामुळे? तर भूकंपामुळे नेपाळमध्ये 115 जणांचे बळी, सॉरी 115 नाही, दॅट इज 1500, म्हणजे 1500 लोकांचा बळी गेला. तर याच्यामध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत, की याच्यामध्ये कसं काय झालं, हे झालं, ते झालं, राइट. तर नंतर त्याच्यामध्ये आपण एक मूव्हमेंट, एक पॉइंट आउट करण्यासाठी आपल्याला एक काहीतरी 2 हे दिले, टर्म्स दिले. तर दॅट इज व्हॉट, की 7.9 रिचर्ड स्केल आणि 6.6 रिचर्ड स्केल. सो कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज दॅट? कोण मला सांगू शकतं की हे बेसिकली काय आहे, हे 2 थिंग्स? एनीवन टेल मी? भार्गव आणि प्रेमराज. तर हे बघा, 6.9 पॉइंट रिश्टर स्केल आणि नंतर आपण बघितलं 6.6 किंवा 6.6 रिश्टर स्केल. तर हे बेसिकली कशाचं स्केल आहे आणि हे हा जो युनिट आपण वापरला गेला रिश्टर, तर कोण सांगू शकता का बेसिकली काय ते आणि कशाचा संबंधित आहे? कॅन एनीवन? ओके, नो प्रॉब्लेम. इफ यू गाइज डोंट नो, देन देयर इज नो इश्यू. आपण बघूया त्याबद्दल की काय रिचर्डचं बेसिकली किंवा रिस्टरचा बेसिकली मिनिंग काय. सो सी, हे एक पॉईंट झाला. सरासरी जसं आपल्याला लोक बघायचं होतं, त्याच्याकरता आपल्याला एक लुक टाकायचा होता, म्हणून आपण बघितलं. नाव वी आर लुकिंग ॲट दिस सम एक्सपेरिमेंट. ओके, आता आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करणार, एक छोटीशी एक आपण घटना करणार की बघा, घ्या अशा प्रकारे जर आपण मांडणी केली, ओके, आपल्या पुस्तकांची अशा प्रकारे जर आपण मांडणी केली आणि आपण त्याच्यातला एखादा मधला जो पुस्तक आपण काढून घ्यायचा प्रयत्न केला, तर काय होईल बरं? तर बेसिकली बघा काय होईल, तर बेसिकली आपण बघू शकतो की ओके, सो साउंड इज नॉट कमिंग, जस्ट होल्ड ऑन, लेट मी चेक. छोटासा एक्सपेरिमेंट मध्ये आता आपण वी आर लुकिंग ॲट दिस स्मॉल एक्सपेरिमेंट. सो व्हॉट इज इंडिकेटिंग अस, और व्हॉट इज टेल अस टू डू. आपल्याला तो काय सांगतोय करण्यासाठी ते आपण बघू शकतो की एक लॉजिकली पॉईंट आहे की जर आपण अशा प्रकारे बुक्स जर आपण अरेंज केले अँड इफ वी ट्राय टू टेक दिस आउट, किंवा हे आपण जर ते बाहेर ओढायचा प्रयत्न केला किंवा हा झाला जर आपण धक्का घेऊन पुश देऊन आतमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, तर मला सांगा की हे जे 3 गोष्टी आहेत ते त्याच्यावरती ठेवलेलं, आपण शार्पनर ठेवलाय, चॉक ठेवलाय आणि जो डस्टर ठेवलाय, तो स्टेबल राहील का ते काहीतरी हलतील? कॅन एनीवन टेल? ओके, नाव यू कॅन आन्सर मी. जस्ट तुमच्यापैकी कोणतरी एक अनम्यूट करा आणि आन्सर द्या. कनिष्क सिंग, मला तू येस सर. या. कनिष्क सिंग, मला एक सांग की इन केस आपण जर अशा प्रकारे अरेंजमेंट केले, जर अशा बुक्सचे इफ वी अरेंज द बुक्स लाईक दिस, अशा प्रकारचे जर आपण मांडणी केली पुस्तकांची आणि बघ या व्यक्तीमध्ये दाखवलेल्या व्यक्तीने ज्या प्रकारे त्याला धक्का दिलाय राईट पुस्तकांना, जर आपण सुद्धा हा धक्का दिला, तर हे जे वरती असणाऱ्या गोष्टी आहेत, हे 3 गोष्टी राईट, काय काय गोष्टी तुला दिसते का? हे डस्टर, चॉक अँड शार्पनर, हा राईट. तर ते दिसत आहेत. राईट, तर ते तसेच राहतील का त्यांच्यामध्ये काहीतरी मुवमेंट होईल किंवा ते पडतील किंवा काय होईल, असं काय होणार का? ते तसेच राहतील आपण धक्का दिल्यानंतर? पडतील. गुड. हिअर इज द थिंग. हा एक गोष्ट आपण बघू शकतो, राईट. तर बघा, जर ते आपण भले ते पुस्तक, सो नाव यू कॅन म्यूट युअर सेल्फ कनिष्क. भले तो पुस्तक आपण काढून घ्यायचा प्रयत्न केला किंवा आपण ढकलण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल? कोणत्या ना कोणत्या डायरेक्शनला किंवा ज्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या डायरेक्शनला जो वरचे सामान जे असतील ते पडतील, राईट. सो हिअर इज द थिंग. सो अशाच प्रकारे काही मुवमेंट आपल्या पृथ्वीत सुद्धा होतात. सो हाऊ इज दिस पॉसिबल आणि त्याचा एफर्ट काय, तर ते आपण बघूया की सी what we are seeing. So the geographical expression, the explanations, the earthquakes and the volcanoes occur because of the instability in the interior of the earth. This instability is created due to the movements occurring in the earth interior. So generally, the movements in the earth interior occurs in the upper layer of the mantle. So tremendous energy is released by the radioactive minerals in the mantle. Okay. सो सी, हिअर इज द थिंग की सी अर्थच्या मधले जे लेयर्स आहेत, अर्थच्या मध्ये बेसिकली आपण एक असा एक सेशन घेतला, राईट. कसा एक सेशन घेतला मी तुम्हाला सांगतो की अर्थच्या अर्थमध्ये काय काय लेयर्स आहेत, तर त्याबद्दल आपण जाणून घेणार होतो. छोटंसं एक शॉर्ट मध्ये घेऊया. सो कोर, द आउटर कोर, इनर कोर, नंतर मॅन्टल, अँड देन वी हॅव द क्रस्ट. तो हे त्यांचे नाव आहेत, तर तुम्ही लक्षात ठेवा. क्रस्ट म्हणजेच अर्थचा सरफेस, मॅन्टल म्हणजेच आपण बोलतो त्याचा मधला पार्ट, आणि नंतर कोर म्हणजे आपण भूभाग, आपण जो बोलतो मध्यभाग,
दॅट इज थिंग की बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर तुम्हाला आयडेंटिफाय दिसेल की यांनी कुठे कुठे कसा इंडिकेट केलंय. सो हिअर इज द थिंग. सो बेसिकली आपल्या अर्थच्या मेंटल्समध्ये म्हणजे ओके, अर्थच्या मेंटल्समध्ये म्हणजे त्या ठिकाणी बेसिकली त्या ह्याचे अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप येण्याचे जे मुवमेंट्स होतात ते या ठिकाणी होतात. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. आता आपण पुढे बघूया की बघा भूकंप व ज्वालामुखी या घटकांतील पृथ्वीच्या अंतर्गत अस्थिरतेमुळे घडतात. तर ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतर्गतल्या हालचालीमुळे निर्माण होते. पृथ्वी अंतर्गतच्या हालचाली प्रामुख्य प्रावरणाच्या, तर त्याला काय नाव आहे, मेंटलला काय नाव दिलेलं आहे त्यांनी, प्रावरणाच्या वरच्या थरात होते. तो प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. तर या ऊर्जेच्या लहरी ठिकठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतात व ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गत अस्थिरता निर्माण होऊ हालचाल होते आणि अंतर्गत भूचलनाच्या वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. सो व्हॉट इज इंडिकेटिंग अस. सो आपण बेसिकली ते पुन्हा एकदा रीड करून आपल्याला इंडिकेट करूया. तर सी, सो इथपर्यंत मी रीड केलं होतं. सो दिस एनर्जी वेव्स ट्रॅव्हल फ्रॉम द वन प्लेस टू अनदर ड्यू टू द सच a flow of energy instability is causes in the matter, and the movements are considered on the basis of the velocity and the direction and the landforms they produce. So see what is basically they are saying. So they are saying earth and volcanoes occurring because of instability of the interior of the earth. म्हणजे काय, पृथ्वीच्या गर्भामध्ये बरोबर वर्ड आहे, पृथ्वीच्या गर्भामध्ये अशा प्रकारची एक ऊर्जा आहे. अशा प्रकारची ऊर्जा कोणामुळे निर्माण होत आहे, तर दॅट्स कॉल्ड इज रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. तर रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी बलामुळे वेव्स, एनर्जेटिक वेव्स निर्माण होतात. तर बघा पृथ्वीच्या, पुन्हा एकदा बघा, पृथ्वी एकदा थोडा एक थोडा नीट लक्ष दिलं तर पॉइंट क्लिअर होईल. पृथ्वीच्या गर्भामध्ये केंद्रोत्सारी बलामुळे काही वेव्स तयार होतात, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह मुवमेंट्समुळे वेव्स तयार होतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात एनर्जी वेव्स निर्माण होतात. राईट. सो एनर्जी वेव्स निर्माण होतात आणि त्या एनर्जी वेव्स काय करतात, ते एनर्जी वेव्स पूर्ण पृथ्वीभर फिरत असतात. ओके. सो पुन्हा एकदा आपण त्याच्याकडे बघूया की आय एम जस्ट शोईंग यू की एक काम करू, जरा कलर्स वगैरे चेंज करून आपण जरा बघायचा प्रयत्न करू. राईट. सो लुक ॲट केअरफुली. सो दिस इज दी अर्थ, वी कॅन कॉल दिस. तर मी एक सर्कल ड्रॉ करतो. तर सर्कल ड्रॉ करण्यात म्हणजेच एक अर्थ आहे, अर्थ असं आपण कन्सिडर करूया. सो आय नो की सर्कल इज नॉट दॅट मच थिंग. सो बघा आपण अर्थचे आपण 3 भाग बघितले. राईट. एक मेंटल बघितला. ओके. सो मेंटलला जरा जास्तीचा पार्ट आहे. राईट. सो म्हणून आपण कसं करूया की हा जो बिंदू आहे त्या बिंदूला थोडासा एक कोर दाखवूया आणि याला एक अप्पर कोर दाखवूया एवढा पार्टाला. राईट. आणि त्याच्यानंतर हा इनर मेंटल आणि पुन्हा एकदा अप्पर मेंटल. सो इनर मेंटलला मी थोडा डॉटेड मध्ये अशा प्रकारे दाखवायचा प्रयत्न करतो. ओके. आणि जो अप्पर मेंटल आहे, राईट. तो अप्पर मेंटल जो अर्थ क्रस्ट म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जस्ट खाली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जस्ट खाली आहे. त्या पार्टमध्ये काय होतं बेसिकली, तर आपल्या जे रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स म्हणजे केंद्रोत्सारी पदार्थामुळे निर्माण होणाऱ्या जे एनर्जी वेव्स आहेत ते कसे करतात, ते ह्या पूर्ण पृथ्वीमध्ये या पोर्शन मध्ये फिरत असतात. राईट. त्यांचे हालचाली होत असतात. तर ते कधी कधी एकमेकांना फक्त एकच वेव्ह नसतात, देर आर टू मेनी वेव्स. तर कधी इथून 2, 3, 10, 15 किती पण वेव्स ते निघू शकतात. राईट. तर ते वेव्स बेसिकली कसे असतात, ते वेव्स बेसिकली कधी कधी एकमेकांच्या बघा ते वेव्स कधी कधी एकमेकांच्या असं जवळ येणारे असतात, म्हणजे एकमेकांकडे येणारे असतात, कधी कधी एकमेकांपासून लांब होणारे असतात. तर कधी कधी आपण बघूया, हे बघा, कधी कधी ते एकमेकांच्या जवळ येणारे असतात, तर कधी कधी एकमेकांच्या लांब गेलेले असतात, ऑपोजिट गेलेले असतात. राईट. सो ह्या जो ऑपोजिट आणि अट्रॅक्शनचे जो पॉइंट्स आहेत त्याच्यामुळे बेसिकली काय होतं, त्याच्यामुळे बेसिकली आपल्या अर्थमध्ये हालचाली होत असतात. राईट. आपल्या अर्थमध्ये हालचाली होत असतात आणि त्या हालचालीचा परिणाम आपल्याला कुठं दिसतो, तर त्या हालचालीचा आपल्याला परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसतो. म्हणजे बघा आपण कधी कधी न्यूज मध्ये छोटे छोटे एक काहीतरी न्यूज ऐकली असेल बघा टीव्ही वरती की कुठेतरी भूकंपाचे झटके आपल्याला आढळले, किंवा कुठेतरी आपल्याला अचानकचा एक छोटासा टापू किंवा एक छोटासा आईसलँड आपण बोलू शकतो की छोटासा टापू म्हणजे बेट आपल्याला दिसायला लागला अचानक, जो तिथं पहिले नव्हता. तशा प्रकारच्या काही घटना आहेत ते अचानक होतात. तर ते अचानक होण्याचं कारण म्हणजेच काय, की अशा प्रकारचे एनर्जी
तर बघा आता वी गॉट टू नो अबाउट द थिंग की आता आपल्याला कळालं की पृथ्वीच्या अंतर्गत कोणामुळे एनर्जी तयार होते, म्हणजे हालचाल हे बेसिकली कोणामध्ये होत असते, राईट. सो वी कॅन टू नो की आपल्याला आता कळालं, वी जस्ट नो अबाउट की व्हॉट इज द रिझन बिहाइंड द मुवमेंट्स इन दी अर्थ. सो व्हॉट इज द रिझन? सो बेसिकली द रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स दॅट इज क्रिएटिंग द एनर्जी वेव्स, म्हणजे केंद्रस्थानी पदार्थामुळे जी एनर्जी, म्हणजेच एनर्जी आपण म्हणतो ऊर्जेच्या जे वेव्स निर्माण होतात, तर दॅट वेव्स इज क्रिएटिंग क्रिएटिंग द मुवमेंट्स इन द अर्थ, म्हणजे त्या वेव्समुळे आपल्या पृथ्वीमध्ये काही मुवमेंट, म्हणजे पृथ्वीच्या गर्भामध्ये बेसिकली मुवमेंट्स होतात. तर ते मुवमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं की दॅट आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट की लाईक दिस मुवमेंट और दिस वेव्स कॅन बी कम टू कॅन come near to each other, or they can be get we can get they can be get the far, म्हणजे ते लांब जाऊ शकतात किंवा ते एकत्र येऊ शकतात, म्हणजे एकमेकांकडे येऊ शकतात. सो हिअर इज द थिंग. सो अशा प्रकारे वेव्स काही ना काही मुवमेंट करत असतात. सो हिअर इज द थिंग. सो आता आपण बघूया तर मुवमेंटचे वेलॉसिटीज, डायरेक्शन अँड लँडमार्क. सो क्लासिफिकेशन ऑफ इंटरनल मुवमेंट. तर आपला अंतर्गत आपण बघू शकतो. अंतर्गत हालचालीचे कशा प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो. सो वेलोसिटी, द स्लो मुवमेंट्स occurring continuously and formation in the mountains and the continents, and the sudden movement are the events like earthquakes and earthquakes and volcanoes. So बघा velocity मध्ये काय होतं, velocity मीन्स काय, तर velocity म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याला एक मराठी वर्ड मध्ये बघूया, राईट. सो गती. तर गतीमुळे आपण वेलोसिटी स्पीड म्हणून पण बोलू शकतो, राईट. सो गतीमुळे काय होतं बघा, जर एनर्जी एका डायरेक्शन मध्ये, सरळ डायरेक्शन मध्ये जात असेल तर बघा व्हॉट वी विल सी, तर आपल्याला मंद भू हालचाली सातत्याने होणाऱ्या, म्हणजे पर्वत आणि खंडाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येईल. आणि त्याच गती जर ती मंद न होता एक सडन होणारी असेल, ऑल ऑफ द सडन मीन्स व्हॉट, ती एकदम अचानक होणारी असेल, म्हणजे तीव्र गतीने, तर त्याला आपण भू हालचालीत, म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी फुटण्याचे आपल्याला काही न्यूज ऐकू येतात. ते कशामुळे येतात, तर गतीमुळे, म्हणजे ऊर्जेच्या गतीमुळे. जर गतीमध्ये आपण डिस्क्राईब केलं तर गती स्लो असेल तर फक्त डोंगर आणि आपण पर्वत आणि खिंडांची निर्मिती आपण बघू शकतो. आणि जर अचानक आली स्पीड, म्हणजे ती जी वेव्ह जर अचानक आली आणि जोरात आली तर आपण भूकंप बघू शकतो. तर अजून दुसरीकडे आपण म्हणतो दिशा. दिशेचा म्हणजे काय, मीन्स डायरेक्शन. जर स्थितीला समांतर भू हालचाली आणि ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली. सो डायरेक्शन मुळे काय होतं, सो डायरेक्शन वी कॅन सी द हॉरिझॉन्टल मुवमेंट अँड अपवर्ड अँड डाउनवर्ड मुवमेंट. सो हे आपण बघूया. जर यू जस्ट टेक केअर ऑफ दिस वर्ड, की म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की इफ द डायरेक्शन त्याचं काय करू शकते, प्लस लँडफॉर्म्स वगैरे काय, तर ते आपण बघूया. सो डोंट वरी अबाउट दॅट, यू जस्ट टेक अ लुक, की आपण फक्त लुक घेऊया की बघा डायरेक्शन मुळे हॉरिझॉन्टल मुवमेंट आणि अपवर्ड अँड डाउनवर्ड मुवमेंट. सो डायरेक्शन मध्ये, डायरेक्शन कधी अशी असू शकते, हॉरिझॉन्टल मीन्स आडवी, किंवा अपवर्ड किंवा वरती जाऊ शकते, किंवा डाउनवर्ड किंवा खाली जाऊ शकते. सो सेम फॉर द मराठी मीडियम स्टुडंट. सी, दिशा म्हणजे स्थितीला समांतर, म्हणजे सरळ सरळ सरळ. स्थिती जसं आपलं बघा, स्थिती म्हणजे कसं सरळ 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 आपण बघितलं तर कुठे ते एंड होताना आपल्याला वाटतं, बट व्हॉट वी आर कॉलिंग इट एक स्ट्रेट वे, राईट. सो स्थितीला समांतर म्हणजे एक स्ट्रेट वे, आणि ऊर्ध्वगामीच म्हणजे अप साइडला, अँड अधोगामी म्हणजे डाऊन साइड, राईट. आणि भूरूपे म्हणजे लँड रिफॉर्म्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भूरूपे निर्माण होणे. तर बघा, खंडजन्य म्हणजे कॉन्टिनेंटल फॉर्मेशन, आणि कॉन्टिनेंटल मीन्स खंड, आपण आशिया खंड, एशिया खंड आपण बोलतो, प्लस युरोप अँड आफ्रिका अँड ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. दीज आर दी कॉन्टिनेंटल्स वी हॅव, राईट. सो अशा प्रकारचे काही खंडच आपण बोलतो. नंतर पर्वतजन्य, नंतर जसं आपण हिमालय वगैरे बघतो किंवा माउंट एव्हरेस्ट वगैरे बघतो, तर हिमालय बेसिकली इज द बेस्ट एक्झाम्पल. ते आपण बघूया की हिमालय हा बेस्ट एक्झाम्पल काय म्हणून. बट हिमालय एक लक्षात ठेवा, ओके. सो अशा प्रकारचे काही भूरूपे किंवा काही खंडजन्य स्थिती आपण बघू शकतो, राईट. तर आता पुढे बघूया, आता पुढच्या काय मुवमेंट्स आपल्याला. तर बघा, स्लो मुवमेंट्स आपण बघणार आहोत, राईट. सो व्हॉट इज हॅपनिंग विथ द स्लो मुवमेंट. तर स्लो मुवमेंट मुळे काय होतं ते आपण बघूया. सी, स्लो मुवमेंट मध्ये बेसिकली आपल्याला हे दोन कंडिशन आहेत, ते तर सगळीकडे असणार, भले फास्ट मुवमेंट असो का स्लो मुवमेंट असणार. एकतर वेव्स एकमेकांकडे येतील किंवा एकमेकांपासून लांब जातील. तर आता आपण बघूया की व्हॉट हॅपन बेसिकली. सो इफ द स्लो मोशन्स आर कमिंग
towards each other, the slow, we can say the slow motion waves coming towards each other, म्हणजे मंद गतीच्या जे हे आहेत, व्हॉट वी कॉल्ड इट, मंद गतीच्या जे वेव्स आहेत ते जर एकमेकांकडे आलं तर काय होणार बेसिकली, तर बघितलं तर आपण दाबा म्हणजे त्या लहरीमुळे एकमेकांवर दाबा निर्माण होऊ शकतो. राईट. सो लेट्स गो फॉर दॅट. तर आपण आता बघूया की बघा काय होतं बेसिकली, जर दोन रेषा म्हणजे दोन वेव्स म्हणजे दोन लहरी जर एकमेकांकडे आलं तर काय होणार बेसिकली, तर ते एकमेकांवर, सॉरी हे मी जरा रॉंगली काढलं. आपण ह्याच्याकडे कन्सिडर करूया या वेव्सकडे. ते बघा व्यवस्थित एकमेकांकडे टच होतात तर एकमेकांवर काय होणार, तर बघा या ठिकाणी जर वजन जास्त असेल किंवा थोडा प्रेशर जास्त असेल ते काय होणार, वरच्या बाजूने जाणार. राईट. बरोबर होणार, वरच्या बाजूने जाणार. आणि जर वरच्या बाजूने झाला, जर वरच्या बाजूने तो जर व्यवस्थित आपण जर वरच्या बाजूने गेलं तर कसं होईल, एक एक दाब विलीकरण म्हणजे एक दाब निर्माण होऊन एक जो पार्ट आहे तो वरच्या बाजूने जाईल बघा. राईट. तर ते कसं, ते आपण बघूया की म्हणजे फोल्डिंग होईल बेसिकली. फोल्डिंग होईल म्हणजे कसं आपण बघूया. लेट्स सी की जर समजा एक एक गाडी, जर आपण गाडीमध्ये बघूया की एक गाडी आणि दुसरी गाडी, राईट, ते एकमेकांवरती एकमेकांच्या समोर असे जात आहेत. राईट. एकमेकांच्या समोर जात आहेत. तर बेसिकली कसं होईल की जो गाडी हलकी असेल तर ती कशी होईल, हलकी आणि जे जास्त स्पीडमध्ये असेल तर ती थोडं काय होणार, जर ते एकमेकांना ठोकलं तर थोडं असं दाबलं जाईल ना. तर बघा आपण पट्ट्या ते सोडा, गाडीबद्दल एक एक्झाम्पल सोडून द्या. आपण पट्ट्याबद्दल बघूया की जे इथे फिगर्स दिलेले आहेत. इथे ऑलरेडी फिगर आपल्याला दिला आहे. जर आपण पट्टा घेतला, आपण जो कमरेला घालतो तो पट्टा, जर तो पट्टा आपण एकमेकांकडे खेचायचा गेला, राईट, एकमेकांकडे आपण जर ढकलला, म्हणजे अशा प्रकारे या इथे जशी स्थिती दाखवली तशी त्या प्रकारे जर आपण करायचं गेलं तर आपल्याला त्या पट्ट्यामध्ये आढळून येईल की जो मधला पोर्शन आहे त्याचा तो एक कंप्रेस होऊन जाईल. म्हणजे काय होईल, तो एक असा उभार घेऊन जाईल. तो कंप्रेस मीन्स व्हॉट, की त्याच्यामध्ये दाब निर्माण होऊन तो एक असं उभारून जाईल. राईट. सो उभारून जाईल. बरं आहे ना हे? उभारून जाईल का नाही उभारून जाईल, कोण मला सांगू शकतं का त्याच्याबद्दल? सो बेसिकली बघा यांनी जसे फिगर दाखवलेले त्या फिगर बद्दलच आपण बघूया. तर हे बघा इथे दोन दिलेले आहेत आपल्याला, दाब अँड ताण. सो दॅट वी आर सेइंग की अबाउट द प्रेशर अँड द टेन्शन. सो इफ वी गिव्ह द प्रेशर फ्रॉम बोथ दिस साइड, सो व्हॉट विल हॅपन, द कंप्रेशन कम्स अँड दिस थिंग विल कम आउट. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा वरती येईल. जर दाब जास्त असेल तर हा बघा, हा जो भाग उर्वरित भाग हा जसा वरती येतो, जसं आपण बघा पट्ट्याने खेळतो, कमरेच्या पट्ट्याने आपण खेळत बसतो बघा. तो सेम थिंग आहे, त्यांनी सांगितलेलं सेम थिंग. आणि हेच काहीशी गोष्ट आपल्या पृथ्वीच्या पोटासोबत म्हणजे पृथ्वीच्या पोटात वेव्ह सोबत सुद्धा होते. जर वेव्ह सोबत जर ती घटना झाली तर काय होतं ते आपण बघूया. You see, in activity 1, the strip was moved from the placing hands on the both ends. The work performed on the strip that all the time is called the compression. Compression. The pressure was given on the center of the strip from both the ends. As a result, the strip moves and the folds are formed. So similarly, due to the pressure on the earth crust, movements are generated and the folds are formed. तर ते आपल्याला काय सांगतात ते, की बघा कृती एक प्रमाणे जर पट्टीच्या आपण दोन्ही टोकांवरती हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली तर त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला आपण दाब असे संबोधतो, म्हणजे दाब असे म्हणतो. आणि पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब गेला तर परिणामी पट्टीचा सरकला व तो जो पार्ट म्हणजे सरकतो आणि घड्या पडतात. आणि अशा ज्या भूकवचावर म्हणजे आपल्या पृथ्वीवर अशा काही घटना घडत असतील तर त्याला आपण भूकवचाच्या घड्या पडतात, म्हणजे भूकवचाच्या घड्या पडतात. आणि भूकवचाच्या घड्या कशा पडतात तर बघा, तसे त्यांनी आपल्याला एक चित्र करून दाखवलेलं आहे की बघा अशा प्रकारे जेव्हा वेव्स निर्माण होतात आणि जेव्हा एकमेकांकडे जातात तेव्हा काय होतात, बेसिकली बेसिकली त्यांच्यावर प्रेशर निर्माण होतो आणि ते वरती उचलले जातात, थोडे वरती असे उचलले जातात. तर त्यालाच आपण काय म्हणतो, विलगीकरण, म्हणजे लेयर्स तयार होतात. तर बघा विलगीकरण, पर्वताचं विलगीकरण झालेला भाग. तर त्याच घटनांमुळे आपल्याला असा काही स्ट्रक्चर पृथ्वीवर आपल्याला दिसून येतो. सो बाय दिस मोमेंट or by this thing or by this wave direction we can see the such structure on the earth. So we can see the wave like structure on the earth. राईट. बघा कधी कधी आपण बघू शकतो, भले आपण छोट्या ह्याच्याने जाऊ किंवा मोठ्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघू,
म्हणजे छोटं किंवा मोठं. हे बघा आपल्याला एक असं वर खाली कधी-कधी बघा रस्त्याने आपण चालत असताना गावी वगैरे जात असताना, तर आपल्याला वर खाली झाल्यासारखा एक रस्ता दिसतो, राइट? तर तेच एक मोमेंट एक वेव्ही जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतो दॅट इज बिकॉज ऑफ दी सच वी कॅन से द वेव्हज. तर अशा प्रकारचे काही लहरीमुळे तशा प्रकारच्या लहरीचा आपण एक डिझाइन बघू शकतो, की बघा कधी-कधी आपण जर जात असेल कुठे लांब वगैरे तर बघा आपल्याला असं रस्ता असा असल्यासारखं आपल्याला फील होतं आणि आपण तसं तो फील एन्जॉय पण करत असतो. तर ते कशामुळे होतात? तर दिस हॅपन बिकॉज ऑफ सच वेव्हज. तर अशा काही वेव्हजमुळे किंवा अशा काही लहरीमुळे आपल्याला हे घटना किंवा अशा प्रकारचं स्ट्रक्चर पृथ्वीवरती किंवा अशा प्रकारचे चित्रण आपल्याला पृथ्वीवरती दिसते. राइट? सो दिस इज द थिंग. सो ह्याचा अजून एक पार्ट आपण बघूया, की ह्याच्यात अजून एक बेस्ट एक्झाम्पल द फ्लोड माउंटेन्स. विच आर द फ्लोड माउंटेन्स? तर हा फ्लोड माउंटेन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे हा सेक्टर. मी आतापर्यंत त्याचबद्दल बोलत होतो. आता फ्लोड माउंटेन्स आपण बघूया. फ्लोड माउंटेन्स म्हणजे काय? बली पर्वत. तर बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन पृथ्वीच्या अंतर्भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृद खडकांच्या थरावर क्षितिज समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. तर दाब तीव्र असल्याच्या वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. म्हणजे काय होतं बरं, की हे जे वेव्स आहेत ते एकमेकांकडे सतत एकमेकांकडे आपण बघू शकतो एकमेकांवर ते येत असतात. एकमेकांवर येत असताना काय होतं आपण बघू शकतो गुंता होतं आणि ते एकमेकांवर असे एक छोटे चढल्यासारखे आपण असे वेव्स जे बघतो अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी होऊ शकते. सो परिणामी या पृष्ठभागाची हालचाल होते व बलिपर्वताची निर्माणी होते. तर बघा सर्वात मोठा बलिपर्वताचा म्हणजेच वी कॅन कॉल इट फ्लोड mountains. ह्याचा example, which is the example we can see, the best example is the Himalaya and the Aravallis and the Rocky and Andes and Alps and the major flood mountains in the world. Say the example 2.6 2.6 that is AB. So see, we are going to read this again. So energy transfer from the interior. So basically what they are saying की ज्या प्रकारे असे जे वेव्स आर कमिंग टुवर्ड्स इच अदर व्हॉट दे आर डुईंग दे आर बेसिकली floating the surface of the earth. They are basically floating the surface of the earth and it's getting high and high. म्हणजे हे जे फ्लोडिंग आहे यांचं कंटिन्यूस चालू असल्या कारण ही जी हाईट आहे ती पण सतत थोडंसं वर थोडं का होईना म्हणजे मिलीमीटर्सवर तर ते वर जाताना आपल्याला दिसते. राईट? सो हिअर इज द थिंग. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारचे आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हिमालय. आपला जो हिमालय पर्वत आहे तो हिमालय पर्वत त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. सो एनी डाऊट इन